एक पाऊल यशाकडे, एक प्रेरणादायी कथा. आयुष्यात पाहिजे ते मिळवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजेच आपली मेहनत. कारण जगात आवश्यक काहीही नाही आहे. आपण फक्त एखादी गोष्ट ठरवावी लागते आणि त्यानंतर त्या गोष्टीचा पाठलाग करावा लागतो आणि एक दिवस ती गोष्ट आपल्याजवळ आलेली असते. म्हणतात ना, प्रयत्नाने परमेश. तसेच काहीतरी. आजच्या लेखात सुद्धा एक अशीच छोटीशी स्टोरी आहे जी आयुष्याच्या वाईट दिवसात जगण्याची एक नवीन प्रेरणा देईल आणि आपण आपल्या लक्षात आठवून नेहमी मेहनत करत राहणार. तर आशा करतो लिहिलेल्या छोटीशी प्रेरणा देणारी कथा आपल्याला आवडणार. चला तर पाहूया एक छोटीशी स्टोरी. प्रयत्नाने परमेश्वर, एक प्रेरणादायी कथा. एका गावात एक गरीब कुटुंब राहत होते. त्या परिवारामध्ये आई वडील आणि त्यांची एक मुलगी होती जिचे नाव संध्या होते. संध्या हुशार, प्रामाणिक आणि एक गुणी मुलगी होती. अभ्यासात एवढी हुशार होती की कोणतीही गोष्ट तिच्या डोक्यात खूप लवकर जायची. म्हणजेच तिचा मेंदू खूप तेज होता. शाळेतून सर्वात हुशार, प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर देणारी अशी संध्या होती. पण तिचे आई वडील गरीब होते आणि ते शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. एकट्या मुलीवर आई वडील खूप प्रेम करत होते आणि संध्या सुद्धा आपल्या आई वडिलांच्या मेहनतीला जाणून होती. तिला माहीत होते तिचे आई वडील तिच्यासाठी किती मेहनत करतात म्हणून. या गोष्टीची जाणीव असल्याने तिची बरेचसे स्वप्न होते आणि तिला भविष्यात जिल्हाधिकारी बनायचे होते आणि आपल्या आई वडील हे गावचे नाव मोठे करायचे होते. तिच्या गावात फक्त 10वी पर्यंत शाळा होती आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याच्या गावापासून 7-8 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं. तेथे 12वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था होती. पण संध्याच्या मनात भीती होती की तिला शिकण्यासाठी घराचे बाहेर पाठवतील का. कारण गावातील बरेच पालक आपल्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर पाठवत नसत आणि त्या वयात त्यांचे लग्न लावून देत असत. म्हणून संध्या या गोष्टीची भीती वाटत असे, पण ती कोणालाच सांगत नसे. दिवसेंदिवस संध्याच्या मनातील भीती वाढत होती. पण म्हणतात ना, संकटात आपल्याला मार्ग दाखविण्यासाठी देव आपली मदत करतोच. त्याचप्रमाणे संध्याचे एक शिक्षक होते ज्यांचे नाव रमेश होते. ते विद्यार्थ्यांना नेहमी चांगले शिक्षण देत असत आणि आयुष्यातील संकटांना तोंड कसे द्यायचे ते शिकवत असत आणि त्यांना गरिबीविषयी खूप चांगल्या प्रकारे माहीत होती, कारण त्यांनी सुद्धा गरीब पाहिली होती. ते अशा शिक्षकापैकी होते ज्यांची गोष्ट सर्व ऐकत असत. संध्या 10वीची परीक्षा पूर्ण झाली होती तेव्हा तेही चांगल्या मार्कांनी. संध्या शाळेतूनच नाही तर जिल्ह्यातून प्रथम आलेली होती आणि सगळीकडे तिचे कौतुक होत होते. पण तिच्या मनात तिच्या पुढील शिक्षणाविषयी भीती होती आणि जेव्हा ती घरी आपल्या आई वडिलांना पुढील शिक्षणाविषयी विचारते तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात की हे बघ पोरी, आत्तापर्यंत गावात शाळा होती तर तुला शिकविला आणि शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागणार आणि तिथे जर तुझ्या सोबत काही झाले तर समाजाला तोंड कसं दाखवणार. तिचे वडील ह्या गोष्टी बोलत असतात तेवढ्यात संध्याच्या शाळेतील शिक्षक संध्याचे अभिमान करायला तिच्या घरी येतात. तेव्हा गुरुजींना पाहून संध्या आई वडिलांना गुरुजीविषयी सांगते. तेव्हा गुरुजी तिच्या आई वडिलांना सांगतात, तुमची मुलगी खूप हुशार आहे. ती जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे आणि तुम्ही आत्ता तिला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करायला हवे आणि 12वी मध्ये ती आपल्या राज्यातून प्रथम आली पाहिजे. असे विचार रमेश गुरुजी मांडतात. तेच गुरुजींनी उत्तर देत संध्याचे वडील म्हणतात, आमची परिस्थिती गरीब आहे गुरुजी. आम्ही संध्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च सोसू शकणार नाही. त्यावर गुरुजी म्हणतात, त्याची चिंता तुम्ही करू नका. संध्याच्या शिक्षणाचा खर्च मी घेतो, कारण माझ्या या जगात कोणीही नाही आहे आणि मी गरिबीला खूप जवळून पाहिला आहे आणि जीवनात या सर्व गोष्टींना मी जास्त महत्त्व देत नाही. कारण या गोष्टीविषयी जो व्यक्ती विचार करत
राहतो तो नेहमी गरिबीच राहतो. मला फक्त एवढीच समजते की आपण कर्म करत राहा, देव आपल्याला आवश्यक फळ ते देतो. गुरुजींच्या या गोष्टींना ऐकून संध्याच्या आई वडिलांनी एक नवीन प्रेरणा मिळवते आणि ते संध्याला पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी शिक्षणासाठी परवानगी देतात. सोबतच गुरुजींना सांगतात की आम्ही आत्तापेक्षा अधिक मेहनत करून आणि पोरीला शिकवू आणि आपली मदत लागली तर आपल्याला अवश्य कळवू. संध्या पुढील शिक्षण सुरू करते आणि 12वी मध्ये संध्या संपूर्ण राज्यात प्रथम येते. त्यानंतर राज्यातील सरकार संध्याच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च उचललेत. यानंतर संध्या मागे न पाहता खूप मेहनत करते आणि काही वर्षाच्या कालावधीत नंतर एक दिवस संध्या जिल्हा अधिकारी बनते. पण जेव्हा ती तिच्या गावाला जाते तेव्हा तिच्या शिक्षकांनी बदली झालेली असते आणि ते आत्ता त्या गावात शिकवायला नसतात. पण गुरुजींनी दिलेले शिकवण संध्याला नेहमी आठवण राहते आणि ती तिच्या गुरुजींना आपल्या यशाचे श्रेय देते. कारण त्या दिवशी जर संध्याच्या आई वडिलांना गुरुजींनी समजवले नसते तर संध्या या ठिकाणी पोहोचली नसते असे संध्याचे म्हणणे असते आणि ती तिचे शिक्षक तिला एक दिवस भेटावे अशी इच्छा ठेवते. एक दिवस शाळेचा दौरा करत असताना संध्याला एक आवाज कानावर येतो. तो असतो एका शिक्षकांचा जो मुलांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी शिकवत असतो. जेव्हा संध्या त्या वर्गात जाऊन पाहिले तर तिथे तिचे तेच रमेश गुरुजी शिकवत असतात. वयाने वृद्ध झालेले, डोळ्यावर चष्मा घातलेले. संध्या त्यांना पाहून त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते. तेव्हा ते म्हणतात, आपण कोण? मी आपल्याला ओळखले नाही. कारण शिक्षकांना ती व्यक्ती ओळखी वाटली. एवढ्या दिवसानंतर संध्या त्यांना भेटली होती. आत्ता संध्या मोठी झाली होती म्हणून ते संध्याला ओळखू शकले नाही. पण संध्याने त्यांना ओळखले होते. तेव्हा संध्याने स्वतःविषयी बोलताना सांगितले की सर, मी आपली विद्यार्थिनी. आपण माझ्या आई वडिलांना मला शिकवण्यासाठी प्रेरणा केले होते सर. आज मी शिकून एक जिल्हा अधिकारी बनले आहे आणि हे सर्व तुमच्यामुळे होऊ शकले सर. तेव्हा गुरुजींनी तिला ओळखून तिची पाठ थोपटली आणि आनंद होऊन म्हणाले की तुझ्या सारखी विद्यार्थ्याला मला शिकवायचे भाग्य मिळालं आणि संध्याची पाठ थोपटत तिला भरपूर आशीर्वाद दिले. या गोष्टीला वाचून आपल्याला कळलं की जर आपण एखाद्या गोष्ट करायचं ठरवलं तर आपण त्या गोष्टीला कितीही काहीही करून मिळवू शकतो. कारण आपले प्रयत्न प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात अशक्य काहीही नाही. फक्त शक्य वाटणाऱ्या गोष्टीला योग्यरित्या पूर्ण करण्याचा मार्ग शोधणे आवश्यक आहे. मग अशक्य सुद्धा शक्य होतं. आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आपल्याला आवडली असेल. आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन लेखासाठी जुळलेली राहा माझी मराठी सोबत. आपल्या अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू सो मच अँड कीप लव्हिंग अस.